बिबट्यांनी राज्यभरात अक्षरशः उच्छाद मांडलाय. अनेक गावं, लाखो लोक बिबट्याच्या दहशतीत जगतायत. यावर उपाय म्हणून राज्याच्या वनमंत्र्यांनी एक अजब फरमान काढलंय. बिबट्यांना शेळ्या पुरवण्याची वनमंत्र्यांची आयडिया म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असं होऊ शकतं. बघूया खास रिपोर्ट. महाराष्ट्रातील विविध भागात दररोज बिबट्यांचे हल्ले सुरूच आहेत. अवघ्या 2 दिवसात मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही बिबट्याच्या मुक्त संचाराच्या घटना उघड झाल्या. रायगडच्या नागावमध्ये मंगळवारी बिबट्यानं 6 जणांवर हल्ला केला, तर बुधवारी सकाळी नागपूरच्या पारडीत बिबट्यानं हल्ला करत तब्बल 7 जणांना जखमी केलं. बिबट्यांच्या या मानवी वस्तीवरील हल्ल्याचे पडसाद अधिवेशनात सुद्धा उमटले. आमदारांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. पारडीतल्या हल्ल्यावरून भाजप आमदारांनाच वन विभागाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले. ते उशिरा आले, परंतु त्यांनी त्या बिबट्याला या ठिकाणी पकडलं आणि 7 लोकांना बिबट्याने आज जखमी केलेला आहे. ही दुर्दैवी बाब आहे. त्यांचं हॉस्पिटल, भवानी हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केला. त्यांचा इलाज त्या ठिकाणी सुरू आहे. ते सरकारी खर्चाने तो इलाज त्या ठिकाणी होईल. परंतु ही जी वारंवार जी घटना घटत आहे याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटने कुठंतरी गंभीराने लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील जवळपास सगळ्याच भागांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या किन्ही रस्त्यावर शेतात जाताना शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन घडल्यानं दहशत पसरली. तिकडे पुणे जिल्हा तर बिबट्यांची पंढरीच बनलाय. पण बिबट्यांच्या मुक्त संचारानं शिरूर तालुक्यातल्या एकट्या पिंपरखेड परिसरात 3घांचा मृत्यू झालाय. तर जुन्नरच्या वडगाव आनंदरमध्ये एक मादी आणि तिचे 2 बछडे वन विभागाच्या पिंजऱ्यातल्या कोंबड्यांवर हल्ले करताना कॅमेऱ्यात कैद झाले. महिन्याभरात या परिसरातून तब्बल 22 बिबटे जेरबंद केले गेलेत. बिबट्यांच्या या मुक्त संचार आणि हल्ल्यांच्या निषेधार्थ जुन्नरचे आमदार शरद सोनवणे थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनाच्या आवारात पोहोचले. आज 100 वर्षाचं आयुष्य असलेलं एक माणसाचं आयुष्य एक बिबट्याच्या नाहक बळीमुळे संपत असेल तर याला आपण सर्वजण दोषी आहोत असं मला सांगितलं. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांनी शेतकरी, सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा वेळी या गंभीर प्रश्नांवर गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. पण जेव्हा हा प्रश्न वनमंत्र्यांना विचारला तेव्हा त्यांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी थेट बकऱ्या आणि शेळ्या सोडण्याचं अजब फरमान सोडलं. 4 ते 1 कोटी रुपये त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शेळ्या त्यांना गळ्यामध्ये टॅग, जसं आपण गावाच्या मध्ये देवाचा नंदी असतो तशा प्रकारचा तो सगळ्या गावाचा नंदी होतो. तशा प्रकारच्या ह्या शेळ्या ह्या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या आहेत. त्याचं तुम्ही रक्षण करा. पिंजरे लावू किंवा त्याच्याकरता काहीतरी सेंटर उघडू अशा प्रकारची घोषणा झाली. मला असं वाटतं की हे जे वाईल्डलाईफमधले किंवा प्रादेशिक जंगलामधले हे प्राणी जे बाहेर आले या जंगलांमध्ये यांना घातलं पाहिजे आणि त्याला किमान 12 फुटाचं कंपाऊंड केलं पाहिजे आणि त्या कंपाऊंडला वरून तार कंपाऊंड केलं पाहिजे, म्हणजे वॉल आणि तार कंपाऊंड. बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल. पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो. याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्त्वाचं आहे. ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे. पण ते न होता आम्ही बिबटे धरू, ते भारताच्या बाहेर नेऊ. जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत. खरं तर बिबट्यांची वाढती संख्या, त्यांचा मानवी वस्तीतला वावर आणि वाढते हल्ले याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करून त्यावर पर्याय शोधले पाहिजेत. पण वनमंत्र्यांचं फरमान पाहता तसं होताना दिसत नाहीये. त्यामुळे आम्ही बिबट्यांच्या गंभीर प्रश्नावर तज्ज्ञांची मतं जाणून घेतली. मॅक्झिमम क्रॉपिंग पॅटर्न हा फक्त शुगरकेनचा आहे, ऊसाचा आहे. तर ऊस हे 1.5 वर्षाचं पीक आहे. बिबट्याला हवं असणारं पाणी पाटांमधून मिळतंय, धरणांमधून मिळतंय, कालव्यांमधून मिळतंय.
आणि इथे ती जी सुबत्ता आली त्यामुळे शेतकऱ्यांकडं एकटी घरं असणं, त्यांच्याकडे दुभती जनावरं असणं, जोडधंदे असणं, ह्या सगळ्यामुळे एक अनुकूल परिस्थिती बिबट्यांसाठी तयार झाली. पिल्लं जास्तीत जास्त जगत आहेत आणि परिणामी जंगलात जी मोर्टॅलिटी रेट असतो सर्व्हाइव्ह करताना तो इथे खूप कमी झालेला दिसतो आणि इथं जेवढी जन्माला येतात तेवढी जगतात. बिबट्यांची वाढती संख्या, त्यामुळे वारंवार मानव आणि बिबट्यांचा संघर्ष होतोय. हा संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. पण वनमंत्री मात्र बिबट्यांना शेळ्या बकऱ्यांचा पुरवठा करण्याचा विचार करतायत. अशानं खरंच बिबट्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे की तो वाढणार आहे, की फक्त पैशांचा आणि शेळ्या बकऱ्यांचा अपव्यय ठरणार आहे, असे अनेक सवाल यातून उपस्थित होत आहेत. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या विविध भागामध्ये जो काही बिबट्याचा एक प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय, त्या संदर्भात वन विभागाने आता काम सुरू केलेलं आहे. जवळपास मला असं वाटतं 22 बिबटे आतापर्यंत पकडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात ट्रॅप्स लावलेले आहेत आणि आपण रेस्क्यू सेंटरचं काम हाती घेतलं आहे. एकदा हे रेस्क्यू सेंटर तयार झाले की मग बिबट पकडण्याचा वेग आपल्याला वाढवता येईल आणि आज जी काही एक त्यांची संख्या वाढली आणि विशेष जो जंगलातला बिबट आहे त्याच्यापेक्षाही जो शेतातच जन्माला आला, जो उसातच जन्माला आला असा जो बिबट आहे हा जास्त शहराकडे येतो आणि म्हणून त्या सगळ्यांना पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये नेणं